पा तून पाखरून पुरं राहिलेलं होतं तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता दरी ठेवलं होतं बानाट सुरत नालं हां तिनं पहिलेच ठरवलं होतं मन लगीन निघून द्या वेळ आले वाढायला लावसो असं पत्नींवर राग न करता पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघावं देवाला सांगा व देवा ती बोलते पण मनाने प्रेमाडे व तिच्या बोलण्याकडे नका जाऊ काय म्हणले देवा ती बोलते पण मनाने प्रेमाडे व तिच्या बोलण्याकडे नका जाऊ पर तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे नाही का प्रत्येकाला अपेक्षा असते मला समजून घेणारं कोणीतरी असलं पाहिजे तुकोबरायांचं दुखावलेलं अंतकरण होतं बाहेरचे लोक तुकाराम शेठ म्हणणारी तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागवत होती बाहेरच्या लोकांचं दुःख समजू शकतो पण घरात पत्नीनं तरी मला समजून घेतलं पाहिजे अशी आस आणि अशी अपेक्षा तुकोबरायांना होती आणि कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे बरं का बहिणी सोन मना कीर्तन मामी देव कमी सांगत जगाने पद्धतच सांगी जास देखा माणूस सुखमाशे का दुखमाशे हाय ओळखणारा चार लोके राहतस पहिली तर मायरास दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी या चार व्यक्ती माणूसना चेहरा देखील सांगी देतस मन बाप खुशी माय मन नवरा खुशी माय मना आंडोर खुशी माय का मना भाऊ खुशी माय दुखमा होय तरी या चारी व्यक्ती वैखील येतस मग माणूस जर बाहेर तेन फेरी होणार ना बहिणी सोन नवरा बाहेर तेन फेरी होणार ना फिरी येवानंतर माझा पती नाराज आहे नर्वस आहे बाईनं काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा पतिदेवांना सांगायचं धनी स्वामी तुम्ही धनीच म्हणतास ना आठी बी बोलतो पेन काय राहणं झालं हा ते धनी आई राहिनं नाही ते पहिल्या बायात ना अजून बी जुन्या बाया देराना जेठाना येरायला विचारत काय हो मन देर काय दिकी राहणार नाही ताई आमना कारभारी कानी बजारले जायचे पहिल्या बाया असंच म्हणत ना आमना कारभारी बजारले जायले हा ते वा पिंट्याला पप्पा हाय रे पिंट्याना पप्पा एक बुकामा मुका कर देऊ पिंट्यान पप्पाला पूर्व उल्लंघन करणं लाई दिनं एक ठिकाणी मुक्कामाल होतो बाबा मुक्कामाल थांबलो सकाळी तो भाऊ उठला बायकोच्या आधीच उठला किचन रूम मा चहा बनाई राहता ती बहिणी उठीच नाही नवराला राई मारी म्हणे शशी माझी पण एक कप वाढवून घ्या म्हणे मी बाजूना रूम मा पडी पडी ऐकी राहीन तू पण मना खरा जेवढा काही रावाय ना नाही उठी बटनू म्हणतं ताई म्हणे काय बाबा म्हणतं आहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे नवरा आहे म्हणे म्हणतो तू शेशी म्हण का नाही ही आपली परंपरा नाही ना हा नवराला काय बोलो कसं बोलो इथली तरी अक्कल पाहिजे बरोबर आहे का नाही हां अरे एक बी बाई नाही ना तशी हां नाही तसं मला माहिती आहे वासगावમાં तशा बाया नाहीत असं आणि मी जे बी कीर्तन करत त्या आठेनं काहीच सांगत नाही बट ततानं लईन आता इकच काल दिन काय सांगसू ते काय सांगता येत नाही बा आता ना प्रत्येक पतीला पत्नी ओळखते आणि पतीला बघितल्याच्या नंतर नाराज आहे पत्नीनं पाण्याचा ग्लास घ्यावा पतिदेवाला सांगावं स्वामी धनी कालो काय झालं काहून टेन्शन करता काय झालं कर्ज आहे ना काळजी करू नका मी तुमची अर्धांगिनी आहे तुम्ही मजुरी करा मीही मजुरी करेल तुमच्यासोबत मेहनत दोघं घेऊ आणि कर्ज फेडू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत कितलं भारी वाटी त्या नवराले कितलं भारी वाटी इथला सपोर्ट देवाना ना बहिणी सोन नवराले इथला सपोर्ट देवाना नवराला डायरेक्ट सांगा ना टेन्शन लिहू नका लगीन करेल तुम्हाला सांगे मजुरी करसू तुमना पायना पायवर पाय टेशन चालसू सर्व तुमनासाठी मेहनत लिसू बठ्ठ कर्ज फेडसूत जिथलं पेटणं तिथलं फेडसूत नाही फिटणत नाही मन दिसूत लागीस ते कितलं समाधान वाटी त्या नवराले बरोबर आहे का नाही मायनी सुद्धा तिथली समजदारी लिहायला पाहिजे पोरगा बाहेर ते फेरी येऊन ना मायने बी लगेच सांगू भाऊ का रे काय वेगळं काय टेन्शन माहेर तू कशाला चिंता करस मीच आहे ना भाऊ हा याच आहे ना तव लगून मी मेहनत लिसू रे टेन्शन लिहू नको त्या पोऱ्याला कितलं चित लागेन गरमा त्यानं घर स्वर्ग वाटेन का नाही पण बाकीने म्हाताऱ्या बी पोऱ्याला दखा का सुरू कर देते बावड्या इल सांग बर भो तू घ्या तव ना दांगडो काल दिले नाही जीप उठले तेल लाई दिसू बर मी मग त्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन बिड्या फुकेल चहा पियलं बरं होतं रे आप्पा कत घरी येवाय बरोबर आहे का नाही दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय पत्नी किती विश्वास किती 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 विश्वास ठेवला पाहिजे पतीवर सांगू का एखाद्या भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे फॉर एक्झाम्पल हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार तू जो भी देना चाहिए दे दे मनात असेल तो विषय की भाई स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते
स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. पण जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं की अरे हा अशक्त आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, म्हणून आवाज दिलाय, भैया ए भाईजी, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं, बोले महात्मा जी ए जो बेटी मेरे कंधे परी, ठीक आहे. अजून चालायला लागला. पर स्वामींना असं वाटलं की अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे. पुन्हा आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं गोड उत्तर दिले, महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. मुलगी काय तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही संन्यासी आहात बाबा. अरे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्यालाच मुलगी कळते, नाहीतर मुलगी एवढी स्वस्त आणि इतकी सोपी नाही. या विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, जर मुलगीचं एवढं विशेष महत्व, काय वेगळे काहीच नाही ना, बरं नाही ते मला निघाल, बरं बात आहे. मागितले कोणी राहणार बुक्का मारायला, तसा चोपदार चांगला ती की राहणार माग. एकला आहेत तुम्ही बी एकला आहेत, दोन आहेत, मी बी असं माल ते तवे बनाय टाकते त्या मना ते कलर सुद्धा बदलाय टाकतील त्या, 2-3 बुक्कास मग. मुलगी जर एवढं विशेष रत्न आहे आप्पासाहेब, पोरगी जर एवढं विशेष रत्न आहे, भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. काकाश्री तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना, पोरीचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना. महिला माता तुम्हाला विचारतो, ताईसाहेब तुम्हाला काय वाटतं? पोरींचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना. मागच्या मावशी बरोबर आहे ना, तिकडनं दादा पूर्ण ओझं होत नाही ना. पुढे वाला विचार मागे ना किडा पाळा रे. पोरींचं ओझं होत नाही. मग आता मला सांगा, पोरींचं ओझं होत नाही भारत देशामध्ये, कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही, हे सांगत असताना प्रत्येक भारतीय नारी आणि प्रत्येक भारतीय पुरुष मान्य करतोय, मग पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा हा गर्भपात कुठून आलता? हा, पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी मारणारे कोण होते? दुश्मन येत होते का मारायला? कोणी मारल्या? अरे सख्या मायनं पोटात मुलगी मारली, काय निदर्दीपणा आहे हो. अजून सांगतो, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्या पुढे स्त्री भ्रूण हत्या करू नका, पोटातल्या पोटात पोरी मारू नका, नाही तर शास्त्र असं म्हणतं बालहत्या करणाऱ्या बाईच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल बाल हत्या करणं लय मोठं पाप आहे हो. कृष्ण भगवंताला सुद्धा चुकलेल्याने बाल हत्या केल्याच्या नंतर, बहिणी सोन तुम्ही बडाई मार राही ओ सोन चिडी सोन, तुम्हीच खेळा पाड राही ना, पोरीशनी बडाई मारा ना, तुम्ही दांगडो घाल दे ना. हो, बाल हत्यासारखं पाप नाही कोणतं, म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. बाल हत्या करू नका. बाल हत्या केल्याच्या नंतर नुकसान आपलंच झालंय हो. आपलं नुकसान काय झालंय सांगू का? इथं बसलेले तरुण भाऊ कमीत कमी 30-35 ना, आडे कमीत कमी 100 पोरे होतील, अजून टाया बटेल नाही. नाही म्हणजे खरंच विनोद म्हणून सांगणे नाही, मला खरंच हो. बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून. या पोरी आपण पोटातल्या पोटात मारल्या म्हणून आता आपलेच पोरं 35-35 वर्षाचे झाले, त्यांना बायको भेटत नाही. हाय सर्व पाप आपण करीत येईल, बरोबर आहे की नाही हो. पोरांना पोरी भेटत नाही, पहिले पोरी जास्त पोरे कमी होतात मनीषीने ना, सॉरी हां, पोरी जास्त पोरे कमी होतात मनीषीन. पहिले एक एक म्हातारा 2-2 लग्न करी आप्पा साहेब होती ना तुमच्याकडे, अजून बी काही म्हातारा. हा, एक एक म्हातारा नाही 2-2 बायका. हा ते 39 वरीच नाव आहे गो, तरी बी टायाबोटी राहणार नाही भाऊ. काय करा ना आप्पा, सर्व सत्यानाश करून घेतला. पहिले एक एक म्हातारा 2-2 लग्न करे, आता एक बेटी राहिनी नाही. हा, पहिले
पोरी जास्त होत्यात मनीषीन लग्नाले जर निघेत ना पूर्ण तर अशी चिंता राहे मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे बा, अशी चिंता राहे पहिला मायबाप असले. पोरी जास्त होत्यात बरोबर आहे ना ताई, मनी पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे अशी चिंता होती. आता इथलं उलट होई घ्या ते सुनबाई चांगली भेटायला पाहिजे बा अशी चिंता होई. हा तिथलंच नाही बाकीने माया त्या सांगते फक्त लगीन करले बहिणी याला टाका लय जात नाही. विषय संपी घ्या. पण पहिला लोकेस ना विचार इथला भारी होतात ना, मोठं परिवार आहे तर पोरगी देवाना आनंद का बर मनी पोर एवढा गरमाशे नुसतं उष्ट काहीतरी पोटभरी खाई असा भाव होतात. बरोबर आहे ना, उष्ट काहीतरी पोरबुकी मरणार नाही. हाते ते जन्माला घाला ना माय बापच ना बी कटाया कंपनी माय का एकला राशी का तटे एकला राशी का एकला दखान करतात मरी जवाल करतात लोक. मला असं पटस अंडेरनी करता एकला दकी राह ना मग तुमले बी भगवानने अंडोर देईल शे पोरगा देईल शे मग तुम न कस काय होईन. हाय रीत नाही योग्य नाही का तुमनाकडे नाहीत ना तसा लोक अजून मायच्या. अरे भाव चेंज केले पाहिजे नाही का. आपणच सगळा सत्यानाश केलाय. आणि अजून सांगेल गर्भपात जो झाला ना का कसरी गर्भपात याच्या मागचं कारण महाराजजी हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली का हुंडा मागायला लाजच वाटेनी लोकेशले कितला बी मागे तो हो बजेटच उसकाट दिलं होता लोकेशने हुंडा मागाना. त्यामुळे बाकीना लोकेशनी कच्ची महत्वालाच नाही पुरी पोटमा मारी टाक्यात. पण मी त्यासले बी सांगस हुंडा मागणाऱ्यानं मागायला नाही पाहिजे पण हुंडा देणाऱ्यानं आयपतीनुसार दिला पाहिजे. प्रत्येक पोरीच्या बापानं पोरगी जन्माला आली ना त्या दिवसापासून सुरुवात करायची की माझी पोरगी जन्माला आली यथाशक्ती मला तिला काहीतरी खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक बापानं खर्च केला पाहिजे. बाकीना लोक सांगतात महाराज आम्ही गरीब लोक आहेत आणि कताईनीतला पैसा लावत नाही कसं काय करू असं सांगणारले मला विचार नाही. आप्पासाहेब तुमच्या गावामध्ये गरीबातला गरीब माणूस सुद्धा रोज जास्त तरी रोज ना कितला लिहिराय ना 300 रुपया कमीत कमी 500 रास्त 400-500 हो उदड काम करणारा 1000-1500 कमाई राहणार फक्त 300 रुपया रोज दरा. 300 रुपया रोज कमावणारा सुद्धा 100 रुपयानी इमल खायजास खरं आहे का नाही. बरोबर आहे ना. तुमना डोळ्यासमोर ना तुमना जोडे आणीन ठी देस मी फक्त डोळ्यामानी गाण दिकत नाही आपले त्यामुळे सत्यानाश वसाव. म्हणजे फक्त 300 रुपया कमावणार सुद्धा 100नी इमल खायजास. मग 100नी विमल तू खुद ना करता खाईश नाही थुकी देस तुले लाज वाटायला पाहिजे. जे जन्मान घाला तीन करता जर रोज ना 50 जमाडा ते तीन लगीन नाही व्हाव. हा सोप्या गोष्टी आहेत ना हो ऐकवय समजावशे आपले. प्रत्येक बापानं तयारी लागायचं ज्या पोरीला मी जन्माला घातलं हिला मला काहीतरी द्यावं लागेल यथाशक्ती तेवढा बजेटमध्ये राहिलं पाहिजे. हो असं सांगा ना नाही मग आपण काहीच नाहीये बाकी नाही इथला वरात कर दिले तिथली चौघाल दिले नाही पोर लगीन करणं होतं हो पण आत्मा रुपया नाही मस्त जीवना पोऱ्यावाला जो वय तो करीन लय जाणार होते चालेल दी टाकसोत मग फक्त हाऊसच करीर तू हो करतदार ना विठ्ठल 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 नवरीना बाप बनानी तुम्ही लगेच कथा बी चालना जातस नवरीना बाप बनानी नुसते हाऊसच करी का असं विठ्ठल विठ्ठल हुंडा मागणाऱ्यांमुळे लई सत्यानाश झाला. प्रत्येकानं लिमिट ठेवलं पाहिजे. एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी बघितली पोरगी सुंदर होती. पोरगीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी आवडते म्हणले मी लग्न करायला तयार आहे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला नवरदेवचा बाप किती नवरीचा बाप विचारतो किती पाहिजे. हा नवरदेव म्हणे मला 6 लाख रुपये पाहिजे. नवरीना बाप म्हणे एकटा पोरगाशे इंजिनियर पोरगाशे सरकारी कर्मचारी 6 लाख रुपये दी टाकसूत म्हणे. लग्न बी ठरी गे पण नवरदेव म्हणे दे का वरगोडा मग एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवेल म्हणे चालेल बघ तू ना मते. सुशिक्षित होता तो. आता त्यानं बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि वर घोड्यामध्ये चालत असताना नवरी बसलेली नवरदेव पण बसलेला. आता बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुण पोरी नाचायला लागल्यात. हो आणि नाचाने इथली धुमरा असणार लगीन मा बाप बाप बाप. त्या तरुण पोरी इथला जोर जोर मा नाचायला लागल्यात इतका जोर मा नाची राहतात. हा नवरदेव फॉर्म मावना नवरी पोर बसेल होती तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या किती पोरं नाचता. पोर म्हणे हा ना माय खरंच ना म्हणे देखते करी म्हणे हा ना माय म्हणे पाय तर खरी पोरगी म्हणे अहो डांबऱ्या दा काय राय ना म्हणे
हवा साव राव नाही म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तू शपथ घाल देण्यात सांगणंच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्या नेतात येलच ना माईक म्हणता आमना वाजगाव ना पोरे नाहीत बघितला वायबा तुम्हाकडे नाही ती पद्धत जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही का पक्क मायच्यान तुम्ही इथलं भारी सांग ना जस काय मी फॉरन माई येलशी पोरगीने सांगितलं तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काही नाही कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कोणतंच म्हणे द्या आणि बँडवर नाचणारा पोरेश नाही इथले बेकार काम करा टाकेले नाचू नका असं माझं दुमत नाही. मला स्वतःला नाचण्याचा एवढा आनंद आहे पण मी प्रत्येक नाचण्याचा व्हिडिओ माझा भगवंताच्यासाठी असेल. मी जे पण नाचतो देवाच्यासाठी असेल. तुम्ही कोणता बी गाण्यावर नाचा दादा पण तेवढी नाचाने एवढी भान ठेवा ना की आपण कोणता शोक करिशने नाची ते नाही राहिनोत ना. काही नवरीचे बाप आणि नवरदेवाचे बाप इथं बसलेले काका तुम्ही माझ्या बापासारखे आहेत. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण प्रत्येक तरुण बहिणीच्या बापाला आणि तरुण भावाच्या बापाला मला प्रश्न विचारावा वाटतोय. कोणता बापले असं वाटस मना पोऱ्याने दारू पिवायला पाहिजे असं कोणता बापले वाटस वरबोट करा. कोणलेच नाही कोणताच बापले वाटत नाही कोणताच बापले वाटत नाही ना मन पोऱ्यानं दारू पिवायला पाहिजे असं. मग तुम ना पोऱ्याना आडत मग दुसरा ना पोरेले दारू पाहिजे नाचाडत असतोय तुमले असं काहीच नाही वाटत थोडंफार मय बी जीव करत नाही. हा अरे आपला बिघडायला नाही पाहिजे दुसराच ना बिघाडीन कुदाडतस तुम्ही. लग्न नुसतं लग्न नाही तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर पोरांना नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा पोरीचा संसार सुखाचा जातात असं. विठ्ठल विठ्ठल डीजेवाला माझा मित्र आहे अप्पासाहेब. डीजेवालाकडे ना एक नवरदेव उन्हा मी बी बसेलच होतो. डीजेवाला जोडे मित्र उन्हा तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला त्यांजोडे नवरदेव उन्हा म्हणे भाऊ तुला डीजे पाहिजे पण म्हणे भाऊ म्हणा मित्रांनी सांगा डीजेवालाने म्हणे नवरदेवले भाऊ म्हणे पैसा कितला दिशी आहे नंतर डीजे कितला वाजा लागून वाजानं पहिले ते सांग म्हणे. म्हणता काय रे सोनू दादा पहिले पैसा ठरावायला पाहिजे तू टायमिंग ठरायला ना नाही म्हणे महाराज आता पोरे इथला वायबार होई जायला शेत ना म्हणे पीसने नाचतस म्हणे 2-2 3-3 वाजा लागून वाजायला लावतस म्हणे डीजे. म्हणता असं आहे का. नवरदेव बी इथला खानदानी होता ना नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे आपला मित्र इथला खानदानी येत ना म्हणे त्यासले एक दावणी जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुत्तस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला वायबार धंदाशे. आता ते तरुण पोरं नाचत होते नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काही नाही कोणले 20 कोणले 50 पाजी का कुत्तच म्हणे त्या. पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय म्हणे 20 रुपये मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपये मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. मग म्हणून सांगतो हुंडा देणाऱ्याने देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. सगळ्यांनी भजन म्हणायचं अंतःकरणापासून कारण आपला जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून सगळ्यांनी हाताने मुखांना नामचिंतन केलं पाहिजे. आठे भजन म्हणा जाऊ का आठे म्हणतात नाही आठे भजन म्हणा जाऊ का आठे म्हणतात नाही हो आठे चांगलं वातावरण आहे भाऊ बाबा लोक बी दिकी राहणार बरं का. नाही ते काय गावेस म्हातारा कीर्तनला येतच नाही आते आणि एक गावनं म्हातारा तसंच होतं कधी गावमा कीर्तन चाले कीर्तन मा नाही भजन मा नाही कधी रामकृष्ण हरी म्हणा नाही मारुतीरायण मंदिरवर घ्या नाही आणि तेच म्हातारा स्टँडवर उभं होतं आणि स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे हरी आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोताना बोलाव दोके वासती एक बुका मामुका कट्टा म्हणतो 75 वर्षनी वय मा 75 वर्षनं म्हातारा म्हण राहीन तर काका हे धोकेबाज वती रती मला सांगा आई वयमा जर इथला केडा पाडा नाही पहिले कितला पाडेल होते. अरे गाणं कसलंही असू दे आप्पासाहेब गाणं कसलंही असू दे बापूसाहेब भाव आपले चांगले असले पाहिजे कसे नाही का. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं का
घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई। गाणं कोणतं कराय ना भाव आपलाच चांगला पाहिजे बरोबर आहे का नाही कीर्तन मग बसानंतर आपण देव न भजन म्हणान पाहिजे आता तरुण भाऊ आटे चांगला कीर्तनले जमेलेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमायला लागल्यात पण यासनं बी काही काही पुरुषनी उपाधी अशी आटे भजन म्हणान सांग का आटे म्हणतात नाही मग यासली एखादी पूर्णी जर का व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बी तडानं आडे बट्टच आणि पडेल बी तडानं आडे बटीने सांगता या एक पाखरा आजाद केलंय तुला तू नाही आजाद कर रे भाऊ तुन पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे अप्पा तून पाखरूनी पुरं ठरायला होतं तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता दरी ठेवलं होतं बानाट सुरत नाले हां तिनं पहिलेच ठरवलं होतं मन लगीन बुंद्या वेळाले वाढायला लावसो असं तू कथा सांग रे ना आजाद केलं तुला उलट तू ना पाखरू ना लग्न करीन 3 वर्ष मायस ना 1 वर्षानं पोरग कड्यावर रास आणि चौकमा बटेल रास तिनं 1 वर्ष ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाय तू ना पाखरा पाखरासाठी म्हणण्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे गाणं कोणचं काय ना आपण लगेच मटेरियल तयार करी ठेवतोस ए नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया हो कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरा नाम कर लिया कानया दिल तेरा नाम कर लिया। आई वहिनं पुरुष मंडळीच ना आता तुम ना बहिणीच तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करस ना पेटान सांग दोर बी लय फिरोबो या बहिणीसले बॅटे भजन म्हणान सांगो बाबा आटे म्हणतात नाही आणि लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतात नाही बरं त्या गाणं काय तुम्हाला जन्याबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही तुम्हाला लगीन ना गाणं म्हणजे हे कोणी टाकी अंगण मा काट शिलगाय दिसू ती काटलं कितला का दांगडो आहे ना यंदा शिलगाय देणी राव देवा नाही तुम्हाकडे म्हणतच ना पण हां यास ना गाणं ऐकीस नाही असा जीव करत काय करून काय नाही आपण केसर ना गाणं ऐकलेत का आपा तुम्ही मला मटेरियल लागस ना रेडी दाखडू असं माहितीतला करतात चालू आहे ना हाय डायरेक्ट थोडी कपाशी खोसाल चालीन पहिले वावर तयार करणं पडत बाप रे बाप भलदा सत्यानाशी रे वो हाय म्हण तेच उमदा चालू आहे ना उंडा मा वावर तयार करती राहणू पाणी पण नका खोशीन मग काय जासू विठ्ठल 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 यासना गाणं ऐकू एक बी गाणं अर्थात ती आपली संस्कृती आपली टिकली पाहिजे नाही का आपली संस्कृती लगीन मा गाणं म्हणान पाहिजे पण त्या गाणं म्हणत असताना जिथला जोरमा म्हणतात तिथला जोरमा देऊन भजन बी म्हणत जावं बहिणीस्वन आटे म्हणान सांग का आटे म्हणतात नाही आणि लगीन गाणं म्हणाला आहे काही करतात नाही आटे बसेल बाया कमीत कमी 2-3 हजार बाया होतील बसेल बाया कमीत कमी 2-3 हजार बाया तापस आहे या 2-3 हजार बाईस ना कितला आवाज यायला पाहता विठो भरूक मै म्हणान टाईमले हां तुमना आहे ना परिसर मा म्हणतं अख्खा खेळ असले माहीत पड जायला पाहिजे तो भजन चाल राही ना बा असं इथला आवाज पाहिजे होता
लगीन गाणं म्हणाल 15 बाया अख्खा गाव झोपू देतीत नाही या बहिणी. हा हा नाको अशा लटकते ना म्हण हो म्हण ना उकाव ना आणि मग म्हणतीस द्या हे वांगा मा वांग डबल वांग कोणती मारी येवनले उफट टांग लैरी हाय म्हणा रुद्दार होई जाय तुम्ही. आको एक केसरनं गाणं ऐकले मी. हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया न पेडा लाया हो गई खाने को तैयार. एक रोज असं डोकं फिरणं आप्पा साहेब गाणं ना अंतरात बदलाय टाका म्हणे. कोण पडी व बेमार ने डॉक्टर देखने को आया लड्डू लाया न पेडा लाया न वो म्हणा बापरे मी अंतरात बदलाय टाका बाबा. गो लाया लेनक लाया हो गई खाने को तैयार लड्डू लाया न पेडा लाया आय म्हणा रोज दारू जाय तुम्हाला. तुम्हाला एक एक गाणं ध्यान माय आणि एक बी गाणं खरं राहत नाही. तुम्ही ते एक गाणं म्हणतेस बहिणी म्हण कोणतं हे नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं रास का बहिणी म्हणते मोती पैरत उन्हा तो नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं आहे ते. तो याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लब्बड जाऊ त्रास राही तेवढं बरं या को वाजगावण्या बाया नाहीत तशा. खरं तर हे थोडं विनोद म्हणून बोलतो बरं मी. तुमचा अधिकार लई मोठा आहे बरं का माझ्या माया बहिणी हो. तुमले बोलसू इथला रविकिरण मोठा नाही शे. तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे प्रभू रामचंद्र भगवान नाही का. म्हणजे प्रत्येक भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. हो भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. मग माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं. पण एक विनोद म्हणून सांग नाही आणि त्यांना मायबी काहीतरी संदेश देणं आहे माले म्हणशील मी बोलस ऐका. तुमना गानास मला बाडी राग नाही या तुमले मन बोलेल ना नाही ते वायबार मरी जाय जो उन्हान बट आमना सांगे घ्या सत्या नाश होय जा राग नाही या बहिणी सण तुमले पक्क ना. देखा आप्पासाहेब बठ्ठ्या बाया सांग ना बोला म्हणे महाराज बाकीने बाया मन 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 मा बोल बोल आमले माहिती तू नीचच ये तू बोलशीस बोल. इथल्या बारी बायात बिचाऱ्या हो खरंच राग नाही करत ना बहिणी सोन बोलू ना म्हणे माया बहिणीसले पक्क माहिती अहो बोलस नाव काय खरं बोलत नाही भो. अहो फक्त विनोद म्हणीशीन बोलस आसानसाठी बोलस म्हणीशीन जसं लेकरुणी भाषा मायलेकडच ना तशा म्हणे माया बहिणीसले काना देशने बट्या मायासले समजास अहो काय खरं बोलत नाही आसानसाठी बोलस भो म्हणीशीन बिचारे असे असे ऐकी लेतीस मी तिथले लबाड लुबाड गणत बोललेस तरी अशी देतीस. आई तुम्ही बोलता का बरं घर जाईन 3 दिन जेवण ना टाया बटावणे तुम्हाला. हां मी पोऱ्या बहिणीन बोलत म्हणून पडतं की जास हो कारण पोरगा जरी बोलता येत नसेल ना माईकडनं त्यानं काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर देस कारण पोऱ्यानी भाषा मायलेच कडस म्हणे काना देश ना माय असले माहिती वासांसाठी बोलस खरं ना बहिणीसवर बोलू ना मग बोल बोल पक्क ना बहिणीसवर राग नाही करत ना मायच्यान पक्क ना मागे बसेल मावशींता राग नाही करत ना पक्क पक्क ना खरं सांगू का बहिणी तुमने जातपुरीला बाड रासवर एक नंबरनी लब्बाड जात रास आहे मायच्यान कधी याच ना गाणाच मला बाडी हो याच ना गाणं ऐकू गाणाच मला बाडी. मग घरमा तरी चांगलं वातावरण राहीबो घरमा बी लबाडीत रास. तुम्ही याना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा खिसामा पैसाठी द्या संध्याकाळी खुर्ची शर्ट खुंटील टांगी द्या. तुम्ही जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जामला तुम्हाला टीएल पैसा म्हणून 500 उपाड दे सकाळी मग चेक करा 500 कमी वाट राहणार बाईला विचारा काय 500 कमी वाट राहणार हा उलटा चोर कोतवाल को डाटे वरतेन रास आहे मायनं तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होतील तुम्ही ओ म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्यात 500 गई घ्यात मी इथला उलगेल वावर आहे इथला बारट सुरत नाही मी तुम्हाला पाहिजे 500-500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जास्त 2 ग्राम सोनं बनायलेस आपला हातमाठी देस आपले सांगस मनभावनी का नाही मला कानमाना बनाय देणार. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागाय तू याला चाले दूध सापडे नाही यानं 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं तुमले वाटस का बोलूस तर गानास मला बाडी घरमाजला बाडी हा गली आली मग सुद्धा लबाडीत रास
गली आली मग काय लबाडी रास ते बंगला वै घ्या गेट वै घे मनीषन बरं वै घे पहिले मोक्या वट्टा राहत आणि असा समोरासमोर घरी राहत एक बाईना 1.5-2 वर्षांना पोरगं होतं समोरला वट्टावर टुपू चाली गे शी करायला बशी गे आता घरने मालकीन ती बहिणी दख माय म्हणे एवढचं पोरग आहे त्याला काय उठाडू म्हणे या शिवणी का त्यान माईल भरायला बोलायली सो म्हणे आता आई बहीण घरमा काम आवराला चालणे गे तोपर्यंत ते पोरग शी करीश नाही उठीन त्यान घरमा घुशी गे बाई बाहेरून माय म्हणे पिंट्यात निघ्या म्हणे ताई तुम्हाला पिंट्या आठे शी करी घ्या म्हणे माय होतो ते घरमा की राय ना म्हणे हो ताई तुम्ही हिंद केल्या म्हणे बाई एवढी बाई सांग राहिनी देखाल उन्ही मध्ये देखीच नाही तरी आ म्हणल्याला पाहिजे ना इथली लबाड रासायचा ती बाई म्हणे ताई दकिल्या तो शी कर जायला म्हणे दखाल उनी दकेलवर सुद्धा सांगे माय हो म्हणा एवढचा पोऱ्याना काय कार करसो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे कितली लबाडी हो कितली लबाडी महाराज गानास मा लबाडी घरमा लबाडी गली आली मा लबाडी